हॅलो एव्हरीवन. आज आपण घेणार आहोत कंपनी लॉचं लेक्चर. पण त्याआधी तुम्हा सर्वांचं अभिनंदन. सर्व विद्यार्थी सेकंड इयरला गेले त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता ह्या सेमिस्टरला तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला 5 सब्जेक्ट आहे. एक ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, फॅमिली लॉ सेकंड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, कंपनी लॉ आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग. तर प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये कुठलाही असा विषय नाही आपल्याला शिकायचा. तर प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये काय करायचं त्याचं लेक्चर मी तुमचं नंतर घेईन. ओके. आता आपण पाहणार आहोत कंपनी लॉ. आता कंपनी लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे जे 2 विषय आहेत तुम्हाला ह्या सेमिस्टरला, तर ॲक्च्युअल आपण जेव्हा तालुका प्लेसला वगैरे किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये कोर्टात प्रॅक्टिस करतो, तर प्रॅक्टिस करत असताना आपल्याला ह्या 2 विषयांचा तसा जनरली काही उपयोग होत नाही. पण मग ह्या विषयांचा काही दुसरा उपयोग नाही आहे का? तर जे विद्यार्थी किंवा जे लोक आपलं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात, CS करतात किंवा CA करणार असतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी BCom केलेलं असेल किंवा MBA झालेले असेल, तर त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी कंपनी लॉ ह्या विषयाची माहिती असेल. तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ ह्या विषयाचा उपयोग कुठे होतो? तर जेव्हा आपण एखाद्या प्रशासकीय याच्यामध्ये ॲज अ लॉ ऑफिसर म्हणून काम करतो किंवा प्रशासकीय नोकरींमध्ये याच्यामध्ये जेव्हा आपण नोकरी करतो, तर त्यावेळी आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा खूप उपयोग होतो. किंवा जर तुम्ही फक्त कंपनी लॉशी रिलेटेड प्रॅक्टिस करणार असाल, म्हणजे तुम्ही कंपनीच्या केसेस हँडल करणार असाल, तर कंपनीच्या केसेस हँडल करण्यासाठी वेगळे ट्रिब्युनल असतात. आता ट्रिब्युनल म्हणजे काय? तर एक कोर्टच असतं, पण आपल्या रेग्युलर कोर्टपेक्षा त्यांची प्रोसिजर जरा फास्ट असते. म्हणजे मेडिएशनने कंपनीचे मॅटर सॉल्व्ह करण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. तर असे हे कंपनी लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हे विषय आहेत की जे तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो आणि त्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी ह्या विषयांचा खूप उपयोग असतो. त्यामुळे जर तुम्ही यांचा वेगळा अभ्यास केला तर वेगवेगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता आपण बघणार आहोत कंपनी लॉ. आता फर्स्ट लेक्चरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन घेऊया की कंपनी म्हणजे काय. जर तुम्ही सिलेबस बघितलेला असेल तर सिलेबसमध्ये तुम्हाला फर्स्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे कंपनी लॉ, म्हणजे नेचर, स्कोप, डेफिनेशन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपनी. आता रिसेंटली 2013 मध्येच एक कंपनी लॉ पास झालेला आहे. पण त्याच्या आधी कुठला कंपनी लॉ होता? तर त्याच्या आधी कंपनीचे जे काही मॅटर्स होते तर ते कंपनी लॉ 1956 नुसार, म्हणजे 1956च्या लॉनुसार कंपनी लॉचं सर्व कामकाज हे चालत होतं. मग 2013चा नवीन ऍक्ट का पास करण्यात आला? तर 1956चा जो काही कंपनी लॉ आहे तर तो पूर्णपणे कंपनी लॉ हा पूर्णपणे इंग्लिश लॉवर आधारित आहे. पण आतापर्यंतचे जे काही मॅटर्स आपण कंपनीचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होते तर ते आपण कंपनी लॉ 1956 नुसारच सर्व कामकाजे चालू होतं. मग कंपनी लॉमध्ये आता नवीन नवीन डेव्हलपमेंट जसजशा होत गेल्या तसतसे कंपनीचे प्रॉब्लेम्स वाढत गेले. नवीन नवीन बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन्स आल्या, त्यामुळे नवीन नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि ते प्रत्येक येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना काही त्यांचा बिझनेस वाढवायचा असेल कंपन्यांना, तर त्यासाठी जे काही लिमिटेशन्स 1956च्या ॲक्टमध्ये होते तर त्यामुळे ते वेगळी डेव्हलपमेंट करू शकत नव्हते. त्यामुळे त्या कंपनीज लॉमध्ये काही अमेंडमेंट सुधारणा करणे आवश्यक होते आणि त्या सुधारणा जास्तीच्या असल्यामुळे त्यांनी त्या कंपनी लॉमध्येच 1956च्या कंपनी लॉमध्येच काही सुधारणा केल्या आणि 2013चा नवीन कंपनीज ॲक्ट हा पास करण्यात आला. आता कंपनी लॉ 1956 आणि 2013 याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपण नंतर बघणारच आहोत. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनमध्ये बघूया कंपनी. तर व्हॉट इज मीन बाय कंपनी? तर कंपनी म्हणजे काय? आता कंपनी हा शब्द आपल्याला कोणालाही नवीन नाही. आपल्याला सर्वांच्या मनामध्ये असं ही कंपनी आहे, ती कंपनी आहे, हे आपल्याला माहिती असतं. पण ॲक्च्युअल कंपनी हा शब्द कुठून आला? तर हे 2 लॅटिन वर्ड्स आहेत, ज्या 2 लॅटिन वर्ड्सचं एकत्रीकरण करून कंपनी हा शब्द तयार केला. आता कुठले 2 लॅटिन वर्ड्स आहेत? तर COM, कॉम म्हणजे काय? विथ ऑर टुगेदर, आणि पॅनिज मीन्स ब्रेड, म्हणजे कंपनीज. and is originally referred to an association of persons who took their meals together.
म्हणजे एक काही व्यक्तींचा ग्रुप ऑफ असतो, समूह असतो की ते एकत्र येऊन एक काहीतरी आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून एखादा बिझनेस सुरू करून एखादी कंपनी स्थापन करण्याचं काम करतात, असं त्या लॅटिन वर्डनुसार त्याचं मिनिंग आहे. तर आता वेगवेगळ्या ऑथर्सने वेगवेगळे मिनिंग हे कंपनी लॉचे दिलेले आहेत. तर आता कंपनी म्हणजे काय, तर कंपनीला कायद्याने एक वेगळं लिगल एक्झिस्टन्स दिलंय, म्हणजे तिचं एक स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे. तर कंपनीला स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे म्हणजे काय, तर कंपनी इज अ कॉर्पोरेट बॉडी अँड अ लिगल पर्सन हॅव्हिंग स्टेटस अँड पर्सनॅलिटी डिस्टिंक्ट अँड सेपरेट फ्रॉम द मेंबर्स कॉन्स्टिट्युटिंग इट. म्हणजेच काय, तर त्या कंपनीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे कंपनीचे मेंबर सोडून कंपनीमध्ये जे लोक काम करतात तर त्यांचा आणि कंपनीच्या पर्सनॅलिटीचा काहीही एकमेकांशी संबंध नाही. तर कंपनी एक सेपरेट कॉर्पोरेट बॉडी आहे आणि कंपनीला तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. आता पुढच्या डेफिनेशन मध्ये आपण बघणार आहोत की कंपनी इज अन लिगल एंटिटी, म्हणजे तिची एक स्वतंत्र ओळख आहे. तर ही ओळख ॲज अ आर्टिफिशियल पर्सन कंपनीला म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जसं एक नॅचरल ह्युमन बिईंग असतो, म्हणजे आपण मनुष्य प्राणी, आपल्याला जसे कायद्याने काही अधिकार दिलेत, राईट्स दिले आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत, त्याच प्रकारे कंपनीलाही काही राईट्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि कंपनीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे कंपनीमध्ये समजा कितीही मेंबर्स कंपनीमध्ये असले किंवा कंपनीमधले मेंबर नसले तरीही कंपनीच्या एक्झिस्टन्सवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तर कंपनीची फर्स्ट डेफिनेशन आपण बघूया. इन द लिगल सेन्स अ कंपनी इज अन असोसिएशन ऑफ बोथ नॅचरल अँड आर्टिफिशियल पर्सन्स अँड इज इनकॉर्पोरेटेड अंडर द एक्झिस्टिंग लॉ ऑफ अ कंट्री. ते कंपनी म्हणजे काय, तर एक संस्था जी नॅचरल पर्सन आणि आर्टिफिशियल पर्सन अशा दोन व्यक्ती एकत्र येऊन जी एक इनकॉर्पोरेशन तयार होते तिला म्हटलं जातं कंपनी. आणि ही कंपनी आपल्या इंडियात जे काही कंपनी लॉशी रिलेटेड लॉज असतील त्याच्यानुसार जी अस्तित्वात आलेली कंपनी आहे ती म्हणजे कंपनी. सेकंड डेफिनेशन 2013च्या ऍक्टनुसार आहे दिलेली. अ कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर धिस ऍक्ट और अंडर एनी प्रिव्हियस कंपनी लॉ. म्हणजे 2013च्या ऍक्टनुसार कंपनीच्या सेक्शन 2 सबसेक्शन 20 नुसार डेफिनेशन दिलेली की कंपनी म्हणजे एक इनकॉर्पोरेटेड म्हणजे रजिस्टर्ड कंपनी. तर कुठलीही कंपनी लॉनुसार रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. मग ती 2013च्या लॉनुसार एक्झिस्टन्समध्ये आलेली असेल किंवा प्रिव्हियस कंपनी लॉ, म्हणजे याच्या आधी जे कुठले कंपनी लॉज होते, 1956चा ऍक्ट होता, त्याच्या आधी 2-3 कंपनीज ऍक्ट होते, त्याच्यानुसार जरी कुठलीही कंपनी अस्तित्वात आलेली असेल तर त्या सर्व कंपनी ज्या रजिस्टर्ड आहेत तर त्या सर्व म्हणजे काय, तर कंपनी. तर कॉमन लॉ मध्ये डेफिनेशन दिलेली. इन कॉमन लॉ अ कंपनी इज अ लिगल पर्सन और लिगल एंटिटी सेपरेट फ्रॉम अँड कॅपेबल ऑफ सर्वायव्हिंग बियॉन्ड द लाईव्स ऑफ इट्स मेंबर्स. म्हणजे कंपनी काय, एक सेपरेट लिगल पर्सन आहे, म्हणजे तिला एक कायदेशीर पर्सनॅलिटी मिळालेली आहे, कायदेशीर कंपनीचं एक अस्तित्व आहे आणि त्यानुसार कंपनीचं सर्व कामकाज हे चालत असतं. आता लॉर्ड जस्टिस लिंडले यांनी म्हटले की डिफाईन कंपनी ॲज अन असोसिएशन ऑफ मेनी पर्सन्स हू कंट्रीब्यूट मनी और मनीज वर्क टू कॉमन स्टॉक अँड एम्प्लॉय इट इन सम ट्रेड और बिझनेस अँड हू शेअर्स द प्रॉफिट अँड लॉस अरायझिंग देअर फ्रॉम. म्हणजे काय, कंपनी ही एक अशी संस्था आहे ज्याच्यामध्ये बरेचसे व्यक्ती एकत्र येऊन ज्याच्यातनं ते कंट्रीब्यूट मनी म्हणजे पैसे एकत्र करून त्यांचा बिझनेस सुरू करतात, त्यातनं ते पैसा कमवतात, कधी त्यांना प्रॉफिटही होतं किंवा लॉसही होतो. तर ते सर्व एकत्रितपणे शेअर करण्याची जबाबदारी असते ती त्या कंपनी. म्हणून कंपनीला एक ज्युरिस्टिक पर्सन म्हणून तिथे अस्तित्व मिळालेलं आहे. कंपनी इज अ ज्युरिस्टिक पर्सन हॅव्हिंग अ सेपरेट लिगल एंटिटी अँड लिगल पर्सनॅलिटी डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स मेंबर्स. म्हणजे कंपनीला तिच्या मेंबर्स पासून एक वेगळं अस्तित्व मिळालेलं आहे. म्हणजेच काय, तर कंपनीमध्ये समजा 15 लोक आहेत
त्या 15पैकी 10 लोकांनी अचानक कंपनी सोडून ते गेले, तर कंपनी बंद पडेल का? कंपनीवर त्याचा काय परिणाम होईल? तर कंपनीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कंपनी ही कंटिन्यू चालत राहील. पुढच्या डेफिनेशन मध्ये आपण बघू की कंपनीला एक चिरकाळ परपेच्युअल सक्सेशन कंपनीला दिलेलं आहे. परपेच्युअल सक्सेशन मीन्स जसं तुम्ही सक्सेशन ऍक्ट मध्ये शिकलाच असाल की जसं वारसा हक्काने आपल्याकडे म्हणजे फॅमिली लॉ मध्ये वारसा हक्काने जशी प्रॉपर्टी ग्रँडफादरकडनं मुलाकडे, मुलाकडनं नातवाकडे, नातवाकडनं पंतूकडे, असं जी आपली प्रॉपर्टी असते जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी जर ती एका पिढीकडून दुसरीकडे हस्तांतरित होत असते, तसंच कंपनीचे की कंपनीला परपेच्युअल सक्सेशन मिळालंय म्हणजे चिरकाळ चालणारा वारसा. म्हणजे कंपनीमध्ये कितीही व्यक्ती आले किंवा कंपनीतले कितीही व्यक्ती बाहेर पडले तरी त्याच्याने कंपनीच्या अस्तित्वाला कुठलाही परिणाम होत नाही. तर H.L. हॅनी यांनी कंपनी लॉ डिफाईन केलेली आहे. अँड इनकॉर्पोरेटेड विच इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ हॅव्हिंग अ सेपरेट एंटिटी विथ अ परपेच्युअल सक्सेशन अँड अ कॉमन सील. म्हणजेच काय? कंपनी म्हणजे इनकॉर्पोरेटेड म्हणजे रजिस्टर्ड अशी संस्था विच इज अन आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे जसं नॅचरल पर्सन असतो तसं कंपनीला एक आर्टिफिशियल पर्सन म्हणून कायद्यानुसार ती कंपनी अस्तित्वात आलेली आहे आणि कंपनीला तिचं स्वतंत्र सेपरेट एंटिटी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व मिळालंय आणि एक परपेच्युअल सक्सेशन विथ अ कॉमन सील. कॉमन सील म्हणजे काय? तर जो कंपनीचा एक कॉमन शिक्का असतो म्हणजे जी आयडेंटिटी असते तर त्यानुसार कंपनीला तिचं स्वतंत्र अस्तित्व मिळालेलं आहे. तो कंपनीचा शिक्का, त्या कंपनीचं सील म्हणजेच ती त्या कंपनीची काय असते? आयडेंटिटी. आता कंपनी लॉ मध्ये कंपनीचे दोन प्रकार असतात, एक प्रायव्हेट कंपनी आणि एक पब्लिक कंपनी. आता प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनीमध्ये काय फरक असतो? तर लिमिटेशन्स असतात. प्रायव्हेट कंपनीला काही लिमिटेशन्स असतात की जे पब्लिक कंपनीमध्ये लिमिटेशन नसतात. आता प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मिनिमम मेंबर किती असावे. आता कंपनी ह्या शब्दामध्येच आपल्याला अर्थ कळतो की कंपनी म्हटली की कंपनीमध्ये दोनापेक्षा जास्त व्यक्ती, दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा जो काही बिझनेस सुरू करतात किंवा जे काही बिझनेस स्टार्ट करतात तर त्याला म्हटलं जातं कंपनी. त्यामुळे पब्लिक कंपनी आणि प्रायव्हेट कंपनी याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन्स किती असतील? तर जर प्रायव्हेट कंपनी असेल तर प्रायव्हेट कंपनीला मिनिमम 2 पर्सन अँड मॅक्झिमम 200 पर्सन्स आवश्यक असतात. म्हणजे कमीत कमी किती व्यक्ती असली पाहिजे? तर 2 व्यक्ती असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती असले पाहिजे प्रायव्हेट कंपनीसाठी. जर 200 पेक्षा जास्त संख्या झाली तर ती पब्लिक कंपनी प्रायव्हेट कंपनी ही पब्लिक कंपनीमध्ये कन्वर्ट होऊ शकते. त्यामुळे कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम किती पर्सन असले पाहिजे? तर 2 पर्सन आणि मॅक्झिमम लिमिटेशन आहे 200. आता 1956च्या ऍक्टनुसार फक्त 50 लोकांचं तिथे लिमिटेशन होतं, जास्तीत जास्त 50 लोक, कमीत कमी 2 लोक. पण 2013च्या ऍक्टनुसार त्याच्यामध्ये सुधारणा होऊन जास्तीत जास्त प्रायव्हेट कंपनीमध्ये किती व्यक्ती असू शकतात? तर 200 व्यक्ती असू शकतात. आणि पब्लिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती व्यक्ती असतील? तर पब्लिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त नो लिमिटेशन म्हणजे कमीत कमी 7 व्यक्ती असले पाहिजे एखाद्या पब्लिक कंपनीसाठी आणि जास्तीत जास्त किती व्यक्ती असले पाहिजे? तर त्याच्यासाठी कुठलंही लिमिटेशन नाही. म्हणजे पब्लिक कंपनीमध्ये कितीही व्यक्ती एकत्र येऊन तो बिझनेस करू शकतात. हे झालं आपलं इंट्रोडक्शन ऑफ द कंपनी लॉ. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की कॅरेक्टरिस्टिक्स अँड नेचर ऑफ द कंपनी.